असनिये गावच्या आगळ्या वेगळ्या व वैशिष्ट्यपूर्ण शिमगोत्सवाचे निसर्गाच्या सानिध्यात अनोखे रंग भाविकांनी मंगळवारी अनुभवले। या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रीय शिमगोत्सवाला जिल्ह्यासह नजीकच्या गोवा राज्यातून भाविकांची गर्दी झाली होती। या शिमगोत्सवाला खऱ्या अर्थानं सोमवारी संध्याकाळपासून गावात घरोघरी राधेच्या खेळानं सुरुवात झाली। त्यानंतर रात्री लक्षवेधी आगीचे रोंबाटात पेटवलेले बोडके व भनाट्यांच्या सहाय्यानं निघालेले रोंबाट पाहण्यासाठी मध्यरात्र असूनही भाविकांची गर्दी झाली होती। या आगीच्या रोंबाटात शेकडो गावकरी ढोल ताशांच्या गजरात बेभान होऊन नाचत होते। मंगळवारी सकाळी 10 वाजता हळदवणी झाल्यानंतर दुपारी 12 वाजता होळीकडे वर्षातून एकदाच मिळणाऱ्या इकाच्या वाटीतील तीर्थाचं सावंत समाजातील मानकरी तथा भगवे वस्त्रधारी गोसाव्यांमार्फत वाटप करण्यात आलं। अनेक आजारांसह व्याधी व विकार नष्ट करण्याचं सामर्थ्य या तीर्थात असल्यामुळे भाविकांची गर्दी झाली होती। सायंकाळी 5:45च्या सुमारास हे रोंबाट होळीकडे आल्यानंतर नारळ तोडण्याचा उत्कंठावर्धक कार्यक्रम झाला। होळीला 10 ते 12 फूट उंचावर नारळ बांधल्यानंतर रोंबाटामध्ये 2 गट करून चपळ तरुणाला खांद्यावर घेऊन एक गट नारळ तोडण्याचा प्रयत्न करतो तर दुसरा गट त्याला नारळ तोडण्यापासून रोखतो। असा हा बराच वेळ चाललेला थरार पाहण्यासाठी शेवटपर्यंत भाविकांची गर्दी झाली होती। त्यानंतर या रोंबाटाची सांगता झाली। या रोंबाटाचा मान मेस्त्री व घोगळे भूषवितात। ग्रामदैवत माऊलीसह वाघदेवाच्या दर्शनासाठी महिलांसह भाविकांनी गर्दी केली होती। या उत्सवामुळे एरवी शांत असलेलं हे गाव हजारो भाविकांच्या उपस्थितीनं गजबजून गेलं होतं। त्यामुळे असनिये वासियांच्या आनंदाला उधाण आलं होतं। मंगळवारी रात्री गावात घरोघरी कळस फिरवण्याच्या कार्यक्रमानंतर मध्यरात्री हरिजनांच्या वैशिष्ट्यपूर्ण रोंबाटाला सुरुवात होणार आहे। सोबतीला आकर्षक फटाक्यांच्या नेत्रदीपक आतषबाजीनंतर दशावतारी नाटक सादर केलं जातं। बुधवारी सकाळी होळीकडे घोडेमोडणी आणि देवाच्या कौलानं या शिमगोत्सवाची सांगता होणार आहे। दीपक गावकर, ओटवणे।